असशील नाग जरी, पण तू तुझं जगून घे, तुझ्या स्वभावाला साजेस तू तुझं वागून घे. दंश करून कमी आणि कालवून जीवनात लोकांच्या, संपले असेल विष तर तुझ्या शकुनीकडून तू ते भरून घे. भरेल पाहिली तेव्हा गाठ पडेल आपली, तुझ्या विषाचे दात नाही मेंदूच्या नसात सोचतील घाव माझा, तोपर्यंत तू हवं तेवढं माजून घे. बघा हे किती माजलेत. पॉस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीच्या समर्थनामध्ये येऊन मोर्चे आंदोलन काढताय. 10 वर्षाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार केल्याची तक्रार तिच्या आईने दाखल केली, तर हे त्या आरोपीच्या समर्थनात आले. एका बाजूला दुसरीकडे लोक रस्त्यावर उतरून आरोपीला शिक्षा द्या म्हणून मागणी करत आहेत, आणि हे भांडकुळ तर आरोपीच्या समर्थनात उतरले. बलात्कारांचं महिमामंडन करणाऱ्या भांडकुळांची सुरुवात ही 15 ऑगस्ट 2022 पासून झाली, ज्यावेळेस बिल्किस बानो प्रकरणामधले रेपिस्ट जेलमधून सुटून बाहेर आले, तर त्यांचा वाला फुलमाळा घालून त्यांना पेढे खाऊ घालून सत्कार झाला होता. त्याच्यामुळे देशामधल्या विविध भागामध्ये अशा प्रकारचं लोकांना वाटायला लागलं हीच आपल्यावाल्या देश आणि धर्मासाठी चांगली गोष्ट आहे, तर ते लोक तेच करायला लागले. एका ठिकाणी तर तिरंगी झेंडे घेऊन बलात्काराच्या समर्थनामध्ये निघले. कुठे घेऊन चाललोय आपण नेमकं देशाला हेच कळत नाहीये. मग हा देश हा असा धर्म घडवायचा का? हेच लोक इथं जर मुस्लिम आरोपी असतात तर लव जिहाद, हिंदूंवरती अन्याय अत्याचार म्हणून गळा फाडून ओरडत असते, आणि आता चक्क असा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या बाजूने मैदानात उतरले. म्हणजे यांना काय म्हणावं, हे कसल्या पद्धतीची दुटप्पी? हे शेंडेलँड्यांचं हिंदुत्व म्हणजे काय खरं हिंदुत्व नाहीये. आपलं हिंदुत्व आपल्याला माहिती आहे, ते पुस्तकात वाचून आणि चांगल्या मार्गाने जपून ठेवायचं. उद्या कोणी येऊन सांगन हा आपला हिंदू धर्म आहे, बलात्कारांचं समर्थन करणं हे हिंदू धर्म आहे, मग तो पाळत बसायचा का? किंवा उद्या अजून एका दुसऱ्या कोणत्या समाजानं अशा पद्धतीचं काहीतरी केलं, मग आपण पण तेच करायचं का? अरे आपली मागणी कायम ही शोषणाच्या विरोधात पाहिजे. एका ठिकाणी व्यासपीठावरून धर्मजागृतीचं काम करतो म्हणायचं आणि दुसरीकडे जाऊन याचं बलात्कारांच्या समर्थनामध्ये उभं राहायचं, हे कोणता धर्म? हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालं होतं, तर तुम्ही त्याच्या प्रकरणामधल्या आरोपीच्या जात वगैरे काढत होते, तर त्या टायमाला कोणी त्या आरोपीच्या समर्थनामध्ये आपल्या जातीचा आहे म्हणून रस्त्यावर उतरलं नाही. पण हीच गोष्ट ज्यावेळेस या अशा गोपट्ट्याच्या राज्यामध्ये झाले, तर तिथे आरोपीच्या समर्थनामध्ये त्याची वेळी जात बघून उतरले जात आहे. आणि लय मान 5 वर्ष जुन्या संस्कृतीचे दुवा देतात, तर ही अशी संस्कृती आहे का आपली? अशा पद्धतीने या नराधमांचं समर्थन करायची?